त्या खानाशी सल्ला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरी सपास सोडलात न ठेचता. खानाच्या तरवारीने कापली गेलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. सरनोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा. याच जबाबदार तुम्ही राव. दिसता क्षणी त्या जनावरास करतीस मिळवा, खानास करतीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका. जा. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळी चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले. रावांचं असं जाणं म्हणजे स्वराज्याच्या भाळावरची अश्वत्थामी जखमच जणू. इतिहास हा मृत्यू कधीही विसरू शकणार नाही. विसरावं लागेल मोरोपंत, कारण झाल्या घटनेचं दुःख आभाळा एवढं असलं तरी राज्याभिषेक अवघ्या 3 मासांवर येऊन ठेपलाय. आणि सरसेनापती विना ते शक्य नाही. मनावर दगड ठेवून नवनियुक्ती करावीच लागेल. पण प्रतापरावांची जागा घेईल अशी नियुक्ती सोपी नाही. शिवाय राज्याभिषेकानंतरचा पहिला सरसेनापती इतिहासाच्या कायम स्मरणात राहील. आणि म्हणूनच आजवर जे शिलेदार झाले त्या साऱ्यांच्या शौर्याला साजेसाच वारसदार निवडावा लागणार. असा वारसदार ज्याच्या निधड्या छातीत भास होईल. पहिले सरसेनापती बाजी पासलकरांचा.
ज्याच्या नजरेत कायम इमान असेल स्वराज्यनिष्ठ कान्होजी चेध्यांचा. ज्याच्या हालचालीत चपळता असेल सरनोबत नेतोजी पालकरांसारखी. त्याची निर्णय तत्परता मात्र असावी बुलंद प्रतापरावांसारखी. याची तळपती तलवार वारसा मात्र जपेल सुभेदार तानाजी मालुसर यांचा. सरनौबत माणकोजी 10 तोंड्यांसारखे एका घावात त्याने 2 तुकडे करावे शत्रूच्या देहाचे.